नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचं 8वं प्रकरण धातू विज्ञान। त्याच्यामध्ये धातू विज्ञान अभ्यासात असताना आपण सभोवताली अनेक पदार्थ पाहतो। त्याच्यामध्ये काय काही धातू आहेत, काही अधातू आहेत। उदाहरणार्थ धातूमध्ये जर बघायला गेलं तर काय करणार, चांदी आहे, सोने आहे, लोखंड आहे, यांना काय म्हणतो आपण धातू म्हणतो। त्याच्यात जर अधातू बघितलं तर लाकूड आहे, पारा आहे, यांना काय म्हणतो अधातू। मग धातू आणि अधातू यांचे काही गुणधर्म आहेत, त्याच्यावर आपण काय करतो तर वर्गीकरण करत असतो। तर आज आपण बघतोय धातू। तर धातूचे काही भौतिक गुणधर्म आहेत। तर भौतिक गुणधर्मामध्ये पहिलं येते तन्यता। तर तन्यता म्हणजे काय नक्की, तर तन्यता म्हणजे काय, तर धातूला आपण जर ताणलं तर त्याच्यामधून ताणून काय करू शकतो, त्याची बारीक तार तयार करू शकतो। त्याला काय म्हणतात, धातूचा पहिला गुणधर्म काय म्हणतात तन्यता। त्याच्यानंतर पुढचा गुणधर्म जर बघितला तर कोणता आहे वर्धनीयता। तर वर्धनीयता म्हणजे काय, तर धातूपासून धातूला जर ठोकलं तर आपण काय करू शकतो, धातूचा पत्रा सुद्धा तयार करू शकतो। याला काय म्हणतात वर्धनीयता। त्यानंतर धातू हे नेहमीच विजेचे काय सुवाहक आहे, म्हणजे त्याच्यामधून आपण विद्युत वाहून नेऊ शकतो। त्यानंतर पुढचा आहे कठीणपणा। धातू हे कसे असतात, कठीण असतात, पण त्यांना तापवलं काही केलं तर काय होतं, ते ठिसूळ बनवतात। पण कठीणपणा हा धातूचा काय भौतिक गुणधर्म अभ्यासायला आपल्याला मिळतो। त्याच्यानंतर हे धातू हे सहजता कशात पाहायला मिळतात, स्थायी अवस्थेत। फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं लोखंड, लोखंड कशात आहे स्थायी अवस्थेत आहे, सोनं कशात आहे स्थायी अवस्थेत। म्हणजे कोणताही धातू जर बघितला तर हा कसा आहे नेहमीच स्थायी अवस्थेत आपल्याला बघायला भेटतो। त्याच्यानंतर धातूला चकाकी असते। आज आपण बघतो सगळीकडे दागिने वापरतात, दागिने कसे आहेत चकाकत आहे, म्हणजे धातू हा कसा आहे चकाकी आहे। त्याला जर आपण चोळलं किंवा घासलं तर त्याला काय येते चकाकी येते। त्याच्यानंतर शेवटी आहे नादमयता। तर नादमयता काय, तर धातू जर आपटला तर धातूपासून काय निर्माण होतो, नाद निर्माण होतो। हे कोणते गुणधर्म आहेत धातूचे भौतिक गुणधर्म। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या सह्याद्री क्लासेसला फॉलो करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।